मला खूप वेळा लोकं विचारतात, की कोल्हापूरमध्ये बेस्ट मटण थाळी कुठे मिळेल? आणि मला असं वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठूनही मिळालं नाही आणि तरी पण तुम्ही कुठल्याही जागी गेला, रँडम जागी, कुठली छोटी खानावळ असो, रेस्टॉरंट असो, तर मटण थाळी ही तुम्हाला छानच मिळणार आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरच्या सिटीजमध्ये जाता किंवा कुठेतरी बाहेर जाता, तिथं गेल्यावरती आणि खाल्ल्यावरती तुम्हाला कळतं, की आपण बाहेर गेलो ना, की आपण जेवणाला ॲव्हरेज ऑर बॅड ह्या क्रायटेरियामध्ये जज करतो. पण कोल्हापूरमध्ये इट इज ऑल्वेज बिटवीन गुड ऑर व्हेरी गुड. कळतं तुम्हाला बेस्टच म्हणजे गुड किंवा बेस्ट. असं मला वाटतं, की कोल्हापूरच्या सगळ्या लोकांचं टेस्ट बड्स आर सो स्ट्राँग, की कोल्हापूरमध्ये इफ द प्लेस इज नॉट गुड तर ते सस्टेनच करणार नाही फॉर व्हेरी लाँग. कोल्हापूरमध्ये ₹70 पिठलं भाकरी मिळते. 250 पासून थाळी स्टार्ट होतात विथ अनलिमिटेड तांबडा पांढरा. तर पोट भरून तुम्ही जेवता. तुम्ही खूप साऱ्या कोल्हापूरच्या फूड ब्लॉगर्सचे व्हिडिओज बघितले असणार किंवा लोकांना तुम्ही इन जनरल ऑब्झर्व्ह करा. थाळी आल्यानंतर पांढऱ्या रस्साचा पहिला घोट पिल्यावर ते जे मन तृप्त होतं आणि असे डोळे बंद करून जे एन्जॉय करतात ना, कोल्हापूरचं फूड इज सोल टचिंग. म्हणजे खाल्ल्यानंतर एक सॅटिस्फॅक्शन मिळतं. पोटच नाही भरत, मन भरतं. ठीक आहे. आणि सोल टचिंग फूड ते तुम्ही कोल्हापूरला येऊनच एक्सपिरियन्स करू शकता, हे पण मला वाटतं. म्हणजे मी तुम्हाला कितीही ती गोष्ट एक्सप्लेन केली तर तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत तुम्ही इथे येऊन ती थाळी खात नाही किंवा काही मी म्हणते मिसळ असो, पिठलं भाकरी, व्हेज थाळी असो, नॉन-व्हेज थाळी असो, एनीथिंग, ॲब्सोल्युटली एनीथिंग यू हॅव हिअर, यू आर गोइंग टू लाइक इट. इट इज गोइंग टू टच युअर सोल. आणि दॅट इज द डिफरन्स बिटवीन कोल्हापुरी फूड अँड वेन यू हॅव फूड आउटसाईड. किती वेळा तरी माझे फ्रेंड जे बाहेरून इथं आलेत ते स्वतःहून म्हणतात, की इथं आल्यावर भूक पण जास्त लागते, जेवण पण जास्त जातं आणि एव्हरी टाईम आफ्टर एव्हरी मील, ब्रेकफास्ट, लंच, डिनर त्यांना असं वाटतं, की वाह! काय जेवलेत ते. आणि ते खरंच फिलिंग इथं आल्यावरच कळतं. आणि मी कितीही म्हणलं, की मला मटण खूप आवडतं, मटणशिवाय मी राहू शकत नाही, ते खरं आहे. पण व्हेज फूड असो किंवा नॉन-व्हेज फूड असो, कोल्हापूरमध्ये सगळं बेस्ट मिळतं आणि म्हणूनच म्हणतात, जगात भारी कोल्हापुरी.